काश्मीरमध्ये अतिरेक्यांकडून पर्यटकांवरती हल्ला करण्यात आला आणि त्यानंतर देशभरामध्ये संतापाची लाट उसळली। जे नागरिक काश्मीरमध्ये फिरायला गेले होते त्या नागरिकांना आपापल्या राज्यामध्ये आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे। कालपासून महायुती सरकारकडून सुद्धा संपूर्ण ताकद लावून त्या ठिकाणी असलेल्या पर्यटकांना राज्यामध्ये आणण्यासाठी आता मदत कार्य जे आहे सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। पहिली फ्लाइट आज सकाळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील विशेष फ्लाइटने पर्यटकांना आणण्यात आलेला आहे। आपल्या सोबत मंत्री गुलाबराव पाटील आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। नक्की कशा पद्धतीने सरकारी पातळीवरती कार्य सुरू आहे, मदत कार्य सुरू आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। खरं तर आपापल्या पर्यटकांना आपापल्या राज्यात आणण्यासाठी प्रत्येक राज्य सरकार प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे। काल तुमच्याकडून सुद्धा युद्ध पातळीवरती मदत कार्य सुरू करण्यात आला आणि आज पहिली विशेष फ्लाइटने 75 पर्यटक जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये परतलेत। काय सांगाल, तुम्ही सगळे काल मुंबई विमानतळावरती उपस्थित होते? हे बघा, सरकार म्हणून जी जबाबदारी असते ती जबाबदारी पार पाडण्याचं काम या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय। खरं म्हणजे हा हल्ला म्हणजे देशाला हलवून टाकणारा हल्ला आहे आणि प्रत्येक माणसाला याच्या बाबतीमध्ये संताप आहे, सहानुभूती आहे। या गोष्टी असल्यामुळे याच्यामध्ये माणुसकी म्हणून किंवा सरकार म्हणून ह्या ज्या गोष्टी करायला पाहिजे ते सगळे म्हणून करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। आदरणीय एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या माध्यमातून फ्लाईट येत असेल किंवा श्रीकांत शिंदेंची टीम रात्री पोहोचलेली असेल किंवा देवेंद्रजी स्वतः लक्ष घालून मुख्यमंत्री म्हणून जे करायला पाहिजे ते करण्याचा विचार असेल किंवा आमच्यासारख्या मंत्र्यांना जबाबदारी सोपवून तुम्ही असं असं करा असं सांगण्याचं काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलं असेल। हे सरकार म्हणून जे काम आम्हाला सोपवलेली किंवा जे आमची जबाबदारी आहे, जे आमचं कर्तव्य आहे ते करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे। आणि मला तरी असं वाटतं की ही घटना इतकी भयावह आहे की प्रत्येकाचं मन हलवून देणारी आहे की एक आर्मीचा जवान लग्न झाल्यानंतर 8व्या दिवशी तिथे जातो आणि सेवा करणारा, हिंदुस्थानाची सेवा करणारा सैनिक जेव्हा मृत्युमुखी पडतो आणि त्याची पत्नी ज्यावेळेस ते चित्र आपण जे बघतो तर कोणाच्याही बापाला, आईला आणि भारतवासियाला दुःख देणारी घटना ती पाहण्यासुद्धा वाटत नाही की ती घटना पाहिली पाहिजे। त्यामुळे इथे माणुसकी म्हणून जो सेवाधर्म आहे, शिवसेना, भाजप असेल किंवा इतर आमचे जे अंगीकृत पक्ष असतील, आमची पहिलेपासून हेच राहिलेलं आहे की सेवा पहिला हा आहे, नंतर त्याच्यानंतर राजकारण आहे। त्यामुळे मला तरी असं वाटतं की सेवाधर्माच्या माध्यमातून प्रत्येकजण आम्ही काम करतो आहे आणि सरकारसुद्धा त्या पद्धतीनं काम करत आहे। नक्कीच मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे ज्या ठिकाणी घटना घडत होती किंवा अशा प्रकारे दुर्दैवी घटना घडायच्या त्या ठिकाणी ते तात्काळ जायचे। काल सुद्धा जेव्हा काश्मीरमध्ये ही घटना घडली तर काल तातडीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरला रवाना झाले। आता त्यांच्या तिथे जाण्यावरून सुद्धा प्रश्नचिन्ह विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत। नाही, आमची त्यांना हात जोडून विनंती आहे की राजकारणाला बरेच दिवस आहे, राजकारण आपण रोज करूया। शेवटी हा हल्ला देशाच्या विरुद्ध देशाच्या अतिरेक्यांनी केलेला, इतर देशाच्या लोकांनी केलेला हल्ला आहे। हा त्या कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे, कोणत्या पक्षाचा उपमुख्यमंत्री, कोण तिथे पोचला आहे, कोण काय करतो, याच्यापेक्षा राज्य म्हणून आणि देश म्हणून एकत्र राहण्याची अत्यावश्यक गरज आहे। राजकारण येईल तेव्हा आपण राजकारणाच्या कुस्त्या खेळू, राजकारण करू, पण इथं पहिलं आपले 28 लोक मेलेले आहे, जवान सीमेवर लढत आहेत, तरुण लोक गेलेले आहेत। मारताना तू कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा विचारून गोळ्या मारल्या गेलेल्या आहेत याचा विचार कोणी करणार आहे की नाही? राजकारण करायचं आहे तर करू। देवेंद्रजी काम करताय, एकनाथ शिंदे तिथे पोचले, गिरीश महाजन तिथे पोचले, शेलारजी काम करताय, मंगल लोढा गेले आहे, दादा भुसे गेले, रवींद्र चव्हाण गेले। हे असं भांडवल करण्याची काय गरज आहे? आमचं कर्तव्य म्हणून आम्ही ते करतो आहे। त्याच्यामध्ये कोणी राजकारणाचा पत्ता खेळत असेल तर ते फेल जाणार आहे। त्यांनी इथे राजकारण करू नये, हिंदुस्थान हाच विषय डोक्यात ठेवा पाहिजे, बाकी काहीच नाही। संजय राऊत म्हणतात की एकनाथ शिंदे समांतर सरकार चालवत आहेत। एकीकडे देवेंद्र फडणवीस मदत करत असताना दुसरीकडे एकनाथ शिंदेनी आपली दुसरी टीम लावलेली आहे। एकही उभाटाचा माणूस काल मला विमानतळावर दिसला आणि मला फार वाईट वाटलं। ज्या बाळासाहेबांनी हिंदुस्थानाकरता, पाकिस्तानाकरता काय केलं होतं आपल्याला माहीत आहे। ज्यावेळेस मॅच खेळायची होती त्यावेळेस सांगितलं होतं की इथं पाकड्यांचे पाय मी इथे लागू देणार नाही आणि त्या बोलण्यावर पीच खोदून आजपर्यंत त्या मुंबईमध्ये ते पाकळे आलेले नाही। त्यांच्या शिवसेनेच्या एकाही प्रतिनिधी ते उपस्थित राहू नये। मला राजकारण करायचं नव्हतं, पण जेव्हा ते समांतर विमांतर बोलतात काही समांतर नाही। शिंदेसाहेब, देवेंद्रजी, अजितदादा हे सगळे एकत्र आहे। त्यामुळे तुम्ही ते आमच्यामध्ये फूट पाडण्याकरता समांतर चालवताय आणि अमुक करताय, ह्या बोलण्याने आमच्यावर परिणाम होणार नाही। आमचं पहिला जो पक्ष आहे कोणताही, शिवसेना असेल, भाजप असेल, देव, देश आणि धर्म
याच्या आधारावर आम्ही काम करतो. त्यामुळे आमच्यात ही भांडण लावण्याचं काम करू नये. देवेंद्रजी स्वतः डोंबिवली गेले, मुख्यमंत्री असल्यानंतर ते सुद्धा तिथे अंत्ययात्रेत गेले, हे काश्मीरला गेले, आम्हाला आम्ही विमानतळावर गेले. ही आमची जबाबदारी होती, आम्ही करतो आहे आणि आमचा मुख्यमंत्री करतो आहे, आमचे उपमुख्यमंत्री करताय. त्यांनी शिंदेंनी एक विमान पाठवलं, तुम्ही छोटं 6 सीटर पाठवायला पाहिजे होतं. याच्यात भानगडी लावू नये अशी हात जोडून राहताना विनंती आहे. आणि तुम्हाला जर कुस्ती खेळायची तर या ना, कुठे घ्यायची कुस्ती खेळायला राजकारणाची, आपण ती खेळू. पण आता पहिलं आपलं राज्य, आपला देश याचा विचार केला पाहिजे. ठाकरे गट राजकारण करते मग यावर नाही, ठाकरे गट राजकारण करता मला त्यांच्यावरही टीका करायची नाही, फक्त हात जोडून त्यांना विनंती करायची की नंतर आपण काय करायचं ते करू. आज देशाचे पंतप्रधान दौरा सोडून इथे आले, गृहमंत्री अर्ध्या तासाच्या नंतर काश्मीरमध्ये पोहोचले, सर्वपक्षीय लोकांची बैठक घेण्याची मानसिकता त्यांची आज दिसते. अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालं आहे. पाकिस्तानवर जे कडक निर्बंध लावले पाहिजे त्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. या गोष्टींकरता पाठिंबा देण्याचं सोडलं आणि तुम्ही इथेही राजकारण करायला निघाला. समांतर सरकार चालवत आहे, अमुक करताय, ढमुक करताय. अरे तुम्हाला कोणी रोखलं आहे काम करायला? आहे तुम्ही सुद्धा देश म्हणून, देशाचे नागरिक म्हणून तिथे यायला पाहिजे होतं. ज्या संसदेत तुम्ही 20 वर्षापासून बसलेले आहेत, तुम्हाला वाटत नाही काही? आता बोलायला गेलो तर माझं तोंड कुठेही जाईल, पण मला आज ते बोलायचं नाही. आज फक्त ते प्रेत बघायचे आम्हाला की ते आमच्यासमोर जडताना आम्ही पाहिली. आमच्यासमोर आमचे बहिणींचे घरचे मारले गेले, ते पाहायचं आहे आम्हाला. त्यांचे कुंकू पुसले गेले. तिथे तरी राजकारण करू नका, नम्र प्रार्थना आहे. सर, पहाटे तुमचं एक विशेष विमान जे आहे ते राज्यामध्ये परतले पर्यटकांना घेऊन. अजून किती विशेष विमानाची संपूर्ण तयारी जी आहे ती करण्यात आली? हे बघा, देवेंद्रजींची 2 विमानं सरकारकडून त्यांनी सुद्धा पाठवलेले आहे. शिंदेसाहेबांचं त्यांनी केलेलं एक विमान रात्री 3 वाजता पोहोचलं. आणखी आता 2 गेले असं मला ऐकण्यात आहे, खरं खोटं देवाला माहीत, पण 2 गेलेले आहेत आणखी विमानं घ्यायला. आणि मला तरी असं वाटतं की मदत कार्य हे चौफेरून सुरू आहे. त्याच्यामुळे समांतर विमांतर तुमचं डोकं खमांतर झालेलं आहे, त्याचा विचार त्यांनी करावा. नक्कीच. तुमची एक 3 मंत्री जे आहेत मुंबई विमानतळावरती होते, भाजपचे देखील 3 मंत्री विमानतळावरती होते. तुमचा एक मंत्री प्रकाश आंबेडकर हे पुणे विमानतळावरती होते. त्या ठिकाणी माधुरी मिसाळ मॅडम सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होत्या. त्यामुळे कुठेतरी सरकारच्या 2 टीम वेगवेगळ्या पद्धतीने काम करत आहेत का, असा एक प्रश्न अर्थातच राजकीय. शेलार साहेब आमचे तिथे होते, लोडाजी होते, मी होतो, दादा भुसे होते, रवींद्र चव्हाण होते, आमचे आमदार महोदय होते, प्रशांत ठाकूर होते, मुरजीभाई पटेल होते, राजेश पाटील होते. इथे काय राजकारण करायचं आहे? मला वाटलं की मी तिथं गेलं पाहिजे. माझ्या सरकारचे मुख्यमंत्री पळत आहे, माझ्या सरकारचा उपमुख्यमंत्री जातो आहे, देशाचे पंतप्रधान दौरा सोडून आले आहे, गृहमंत्री काश्मीरमध्ये 1 तासात पोचत आहे. मग मी काय बंगल्यात बसून राहायचं? इथं माझं काम आहे, ते मी गेलो. त्याच्यामध्ये माझं मी नंतर गेलो आणि हे अंतर आले. अरे आम्ही एकाच ठिकाणी बसले होतो, नंतर बॉडी आल्यानंतर आम्ही सगळं तिथे गेलो, गाड्यांमध्ये टाकेपर्यंत थांबलो. याच्यामध्ये राजकारण करू नये बस. नक्कीच. ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे काल तातडीने गेले, जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा त्या अशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणी दुर्घटना घडायच्या त्या त्या ठिकाणी जायचे. तर कुठेतरी त्यांच्यातला अशा घटना घडल्यानंतर एक शिवसैनिक जो आहे, कट्टर शिवसैनिक, तो जागृत होतो. हे बघा, भाजप शिवसेनेचं DNAच ते आहे. जिथे कमी तिथे आम्ही. आता गिरीश महाजन पण गेले, मग उद्या काय म्हणणार तुम्ही? काय म्हणणार? गिरीश महाजन गेले, एकनाथ शिंदे साहेब गेले. हे लोक नाही थांबणारे लोक, हे जिथे दिसलं तिथं पळणारे लोक आहेत. त्यामुळे तिथे राजकारण करू नये. शिंदे साहेबांचा तो स्वभावच आहे पहिलेपासून, त्याला काय करणार तुम्ही? ईर्षेवाडीला गेले, आपण सगळ्यांनी पाहिलं होतं. त्यामुळे शिंदे साहेबांमध्ये देवेंद्रजीमध्ये काही लोकही जे राखेल पेट्रोल टाकताय ना, त्यांनी टाकू नये. 2 विशेष विमानाचा खर्च राज्य सरकार करणार आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ज्या विशेष विमानाची तयारी करण्यात आलेली आहे ते स्वखर्चाने कुठेतरी करतात. त्यामुळे प्रश्नचिन्ह. याला बघा, हे आता याला काही विषय आहे का? तिथे वाटलं असेल किंवा विमानाची अत्यावश्यक गरज आणि त्यांनी कोणा प्रायव्हेट कंपनीला सांगितलं असेल आणि ती विमान त्यांनी स्वखर्चाने केलं. इथे काय बघण्याची गरज आहे? ज्याला सेवा करायची तो हे बघायला. इथेही राजकारण करता आहे. मला तरी वाटतं की याच्याने कोणाचंही कल्याण होणार नाही. पहिले तिरंगा झेंडा बघा, हिंदुस्थान बघा, पंतप्रधानांकडे बघा, मुख्यमंत्र्यांचं बोला, उपमुख्यमंत्र्यांचं बोला. इथं राजकारण करू नका. नक्कीच. आज संपूर्ण दिवसाची कशा प्रकारे तयारी करण्यात येणार आहे? काल ज्या पद्धतीने तुमचे प्रतिनिधी मुंबई विमानतळावरती उपस्थित होते, आज सुद्धा अशाच प्रकारे कार्यकर्त्यांकडनं, पदाधिकाऱ्यांकडनं काय तयारी करण्यात आलेली आहे? खाली सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या पद्धतीने विमान येतील तर आमचे लोक सगळे शिवसेना, भाजप किंवा ज्यांनाही वाटेल, मग कोणत्याही पक्षाचे असो, त्यांनी तिथं गेलं पाहिजे असं माझ्या विचाराचा कार्यकर्ता मी आहे. नक्कीच सर, धन्यवाद.
आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर काश्मीरमध्ये जे राज्यातले पर्यटक त्या ठिकाणी अडकले आहेत त्यांना आणण्यासाठी एकीकडे राज्य सरकार प्रयत्न करत असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे हे सुद्धा स्वतःच्या भूमिकेवरती किंवा मग स्वखर्चाने कुठेतरी प्रयत्न करत असताना यावर विरोधकांनी मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तर यावरती बोलताना गुलाबराव पाटील यांनी खंत व्यक्त केलेली आहे की बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेनेचे किंवा उभाटाचे एकाही कार्यकर्ता त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. ही घटना मोठी आहे. अशा वेळी प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित असायला पाहिजे होते, मात्र त्या ठिकाणी त्यांना ते कोणीच उपस्थित नव्हते. हे बघून कुठेतरी खंत वाटली, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई.